महिला आरक्षणासाठी संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यामुळे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे। सिरियल लायर असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला। लोकसभा राज्यसभेमध्ये महिला आरक्षण मिळत नाही तोवर विरोधकांना झोपू देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। महिला आरक्षणासाठी संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यात यावरून घमासान सुरू झालंय। सिरियल लायर म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे। लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण मिळत नाही तोवर विरोधकांना झोपू देणार नसल्याचं म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। बिल 23 मध्ये पास झाले। 2023 सप्टेंबर 2024 सप्टेंबर 25 आणि 26 अडीच वर्ष झाली आहेत बिल पडून। अडीच वर्षात याची अंमलबजावणी का नाही झाली? ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या सिरियल लायर्सला, या खोटारड्या लोकांना जे रोज खोटं बोलतायत, तुम्ही किती खोटं बोललं तरी झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू। हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार। अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कुठे तुम्ही काय घालताय आम्हाला? तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे। त्या महिला बिलाच्या आडून हे कसं देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षांनी फोडलं आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला आणि लोकशाही कशी वाचवली, त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे। महिला आरक्षण बिलावरून माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं असं चॅलेंज दिल्यानंतर विरोधकांनी हे चॅलेंज स्वीकारलंय। तर फडणवीसांनी त्यांचा स्तर सांगावा असं म्हणत विरोधकांनी टीका केली आहे। यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ। समकक्ष म्हणजे जर पवार साहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डिबेट करतील। लेवलच्या गोष्टी करू नका आणि चर्चा काय सांगताय? शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात। देवेंद्रजी फडणवीस यांची लेवल काय आहे हे महाराष्ट्राने एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला दाखवून दिले। केवळ आणि केवळ मेरिटवर आणि विकासाच्या जीवावर तिसऱ्यांदा लोकांना आवडून मुख्यमंत्री झालेले आहेत, तर त्यांच्याविषयी कोणी अशी टिप्पणी करणं मला वाटत नाही। ते लेवल ठरवण्याची आमची पात्रता किंवा आमचं ते रोल आहे, ते लेवल ठरवण्याचा रोल केवळ जनतेचा आहे, तो जनतेने वेळोवेळी ठरवून दिलेला आहे। जवळपास 3 वर्ष झाली हा शक्ती कायदा महामहिम राष्ट्रपतींच्याकडे आहे, तो त्या ठिकाणी पडू नये। पहिला तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तो कायदा जो आहे तो त्वरित त्या ठिकाणी पारित करण्याचं काम करा। फडणवीस यांच्यात चांगदेवाचा अहंकार भरल्याची टीका अंधारेंनी केली आहे। तर सुषमाताईंनी उधळलेली मुक्ताफळं सांगितली तर अंधार येऊन चक्कर येऊन पडाल अशी टीका करत भाजपनं पलटवार केलाय। चांगदेवांना अहंकार झाला आणि ते म्हणाले की मुक्ताईसारख्या छोट्या पोरीशी मी बोलणार नाही, मी लहान आहे, मी मुक्ताईच्या नखाची पण सर करू शकत नाही। पण तुमच्यामध्ये चांगदेवाचा अहंकार भरलाय का ते बघा जरा। कोण चांगदेव आहे आणि कोण मुक्ताबाई हे सांगण्याच्या भानगडीमध्ये सुषमा अंधारेंनी पडू नये। सुषमाताई, आपण काय काय मुक्ताफळ उधळली होती हे जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्ही अंधार येऊन चक्कर येऊन पडाल।